आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं ॲसिडिक कॅरेक्टर्स ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल्स त्याच्याशीच रिलेटेड हा जो प्रॉब्लेम आहे 11.5 अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ अँड जस्टिफाय. आपल्याला एकूण 4 कंपाऊंड दिलेले आहेत. फर्स्ट आहे इथिल अल्कोहोल, सेकंड आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, थर्ड आहे फिनॉल आणि फोर्थ आहे नायट्रोफिनॉल. ओके, आता हे फर्स्ट टू इथिल अल्कोहोल आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे अल्कोहोल असल्यामुळे हे वीकली ॲसिडिक असणार, व्हेरी वीकली ॲसिडिक असणार फिनॉलपेक्षा. म्हणजेच फर्स्ट आणि सेकंडची ॲसिडिटी सर्वात कमी असणार या फिनॉलच्या कम्पॅरिझनमध्ये. पहिल्यांदा आपण अल्कोहोलची ॲसिडिटी कम्पेअर करूया. हे ते फर्स्ट जो इथिल अल्कोहोल दिलेला आहे तिथे इंडक्टिव्ह इफेक्ट असा असेल, हा CH3 ग्रुप CH2कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करेल, हा CH2 ग्रुप ऑक्सिजनकडे शिफ्ट करेल, म्हणजेच या ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल. इथे टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये 3 इंडक्टिव्ह इफेक्ट येतील कारण 3 CH3 ग्रुप प्रेझेंट आहेत. म्हणजे हा जो इफेक्ट आहे कार्बनकडून ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी देण्याचा तो जास्त असेल. आता अल्कोहोल्सपैकी कोणता ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे शिफ्ट करेल. इथे ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे शिफ्ट होऊ शकते, इथे ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे शिफ्ट होऊ शकते टर्शरी ब्युटिलमध्ये. मग हा जो ऑक्सिजन आहे इथिल अल्कोहोलचा ऑक्सिजन ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर इझिली स्वतःकडे घेऊ शकतो. आपण इथे या इथिल अल्कोहोल आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचंच कम्पॅरिझन पाहतो आहे, म्हणजेच मोर इझिली आणि लेस इझिली हे कम्पॅरिझन या दोघांसाठीच असेल. मग इथे टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये जेव्हा ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड जो आहे तो ऑक्सिजनवर शिफ्ट होतो आहे तर तो लिस्ट इझिली किंवा लेस इझिली शिफ्ट होईल. म्हणजेच कोणता बॉन्ड इझिली ब्रेक होईल, इथिल अल्कोहोलचा की टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचा? तर इथिल अल्कोहोलचा बॉन्ड इझिली ब्रेक होईल, OH बॉन्ड इझिली ब्रेक होईल. म्हणजेच कोण H+ जास्त देईल, इथिल अल्कोहोल की टर्शरी ब्युटिल अल्कोहोल? इथिल अल्कोहोल. मग कोण जास्त ॲसिडिक आहे? इथिल अल्कोहोल. आता आपण फिनॉल्समध्ये पाहूया. फिनॉल्समध्ये पहा, हा ऑक्सिजन जो आहे फिनॉलचा ऑक्सिजन बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ऑक्सिजनवर एकूण किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जर ही इलेक्ट्रॉन पेअर इथे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शिफ्ट झाली तर ही इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? ऑर्थो पोझिशनवर. मीन्स ऑर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन पेअर येईल आणि कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. ओके, रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये जर ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाली तर हा जो पाय बॉन्ड आहे तो कुठे येईल? पॅरा पोझिशनवर. म्हणजे पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉन पेअर येईल आणि कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. पुढे जर इथे ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाली तर हा जो डबल बॉन्ड आहे तो कुठे शिफ्ट होईल? ऑर्थो पोझिशनवर. मीन्स ऑर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन पेअर येईल आणि निगेटिव्ह चार्ज. आणि शेवटी जर इथे ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाली तर ऑक्सिजनकडून आलेली इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा ऑक्सिजनकडे जाईल. म्हणजेच इथे बेन्झीन रिंगवर, फिनॉलमध्ये बेन्झीन रिंगवर OH व्यतिरिक्त इतर दुसरा कोणताही ग्रुप नाही. पण 4 नायट्रोफिनॉलमध्ये पहा, इथे नायट्रो ग्रुप आहे रिंगवर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कार्बनवर नायट्रो ग्रुप आहे. आता हा नायट्रो ग्रुप काय करेल ते पाहूया. नायट्रो ग्रुपचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं येईल ते पाहूया. इथे ही ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन पेअर जर समजा इथे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आली तर हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? ऑर्थो पोझिशनवर. आणि ऑर्थो पोझिशनवरच्या कार्बनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. ऑर्थो पोझिशनची इलेक्ट्रॉन पेअर जर समजा रिंगमध्ये आली डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी तर हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? इथे शिफ्ट होईल. मीन्स या कार्बनवर शिफ्ट होईल आणि या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येईल. पुढे ही इलेक्ट्रॉन पेअर समजा इथे रिंगमध्ये आली तर हा जो पाय बॉन्ड आहे तो कुठे जाईल? ऑर्थो पोझिशनवर. आणि ऑर्थो पोझिशनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि सर्वात शेवटी जर ही इलेक्ट्रॉन पेअर आतमध्ये गेली तर ऑक्सिजनकडून आलेली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे जाईल. पण इथे एक पॉईंट आहे की या 4th कार्बनवर म्हणजेच पॅरा कार्बनवर काय अटॅच आहे? नायट्रो ग्रुप अटॅच आहे. तर जे 4th कार्बनवर जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती 2 प्रकारे, एक प्रकार काय आहे की ती परत रिंगमध्ये येऊ शकते. पण ही इलेक्ट्रॉन पेअर जर कार्बन आणि नायट्रोजनमध्ये शिफ्ट झाली तर हा नायट्रोजन ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? या ऑक्सिजनवर शिफ्ट होईल.
म्हणजेच हा नायट्रो ग्रुप काय आहे की बेन्झीनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतोय. म्हणजेच फिनॉल आणि 4-नायट्रोफिनॉल यांच्या कम्पॅरिझनमध्ये हा जो ऑक्सिजन आहे याच्यावर लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. 4-नायट्रोफिनॉलच्या ऑक्सिजनवर लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणि फिनॉलच्या ऑक्सिजनवर मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इथे आपण फक्त कम्पॅरिझन दोघांचं करतोय, फिनॉल आणि 4-नायट्रोफिनॉलचं. आता फिनॉल आणि 4-नायट्रोफिनॉलमधल्या O-H कोणता O-H बॉन्ड इझिली ब्रेक होईल, फिनॉलचा की 4-नायट्रोफिनॉलचा? 4-नायट्रोफिनॉलच्या ऑक्सिजनवर लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, म्हणून ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर मोर इझिली शिफ्ट होईल. मोर इझिली शिफ्ट होईल म्हणजे आपल्याला H+ आयन जास्त मिळतील. इथे फिनॉलच्या ऑक्सिजनवर मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, कशाच्या कम्पॅरिझनमध्ये? 4-नायट्रोफिनॉलच्या. मग ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर लेस इझिली शिफ्ट होईल. मग या दोघांमध्ये कोण जास्त ॲसिडिक असेल? 4-नायट्रोफिनॉल. म्हणजेच याच्यावरून जर आपण इथिल अल्कोहोल 1, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल 2, फिनॉल जो आहे तो 3 आणि 4-नायट्रोफिनॉल जो आहे तो 4 घेतला, तर अल्कोहोल जे आहेत ते अगोदरच काय आहेत, लेस ॲसिडिक आहेत फिनॉलपेक्षा. आणि फिनॉल आणि 4-नायट्रोफिनॉलमध्ये कोण जास्त ॲसिडिक आहे? 4-नायट्रोफिनॉल. मग ॲसिडिक ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर काय येईल? 4. त्याच्या खालोखाल कोण येईल? फिनॉल 3rd. त्याच्या खालोखाल कोण येईल? आता इथिल अल्कोहोल आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलमध्ये मोर ॲसिडिक कोण आहे? इथिल अल्कोहोल 1 आणि त्याच्या खालोखाल कोण येईल? 2. म्हणजे करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर काय असेल? 4, 3, 1, 2. टेक्स्टबुक सोल्युशन पहा. कंपाऊंड्स 3 and 4 आर फिनॉल्स अँड देअरफॉर आर मोर ॲसिडिक. 3 and 4 फिनॉल्स असल्यामुळे ते काय आहेत? मोर ॲसिडिक दॅन द अल्कोहोल्स 1 and 2. 1 and 2 काय आहेत? अल्कोहोल्स आहेत, म्हणून ते लेस ॲसिडिक आहेत. द ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ कंपाऊंड्स डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड असते? स्टॅबिलायझेशन ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्ज्युगेट बेसिस. म्हणजे ॲसिडपासून H+ दिल्यानंतर जो बेस तयार होईल त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेट बेस. हेन्स लेट अस कंपेअर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑफ इन द कॉन्ज्युगेट बेसिस ऑफ द कंपाऊंड्स. आता हा जो CH3CH2O- जो आहे तो कशापासून तयार होतो? CH3CH2O-H बॉन्ड जो आहे तो ओवर शिफ्ट झाल्यामुळे. आता हा जो कॉन्ज्युगेट बेस आहे इथिल अल्कोहोलचा, त्याच्यामध्ये हा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. CH3 हा इंडक्टिव्ह प्लस आय इफेक्ट आहे, त्यामुळे ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार. टर्शरी ब्युटाइल अल्कोक्साईडमध्ये किती इंडक्टिव्ह इफेक्ट असेल? 3 मिथाईलचे इंडक्टिव्ह इफेक्ट असणार. म्हणजेच या ऑक्सिजनवर जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणार. इथे इथिल अल्कोहोलपासून जो इथाइल ऑक्साईड तयार होतोय त्याच्यामध्ये फक्त एकच मिथिल ग्रुप डिस्टॅबिलाइज करतोय कॉन्ज्युगेट बेसला, पण इथे एकूण किती मिथिल ग्रुप आहेत? 3 मिथिल ग्रुप डिस्टॅबिलाइज करतात. म्हणजे हा जो कॉन्ज्युगेट बेस आहे तो कमी स्टेबल असेल. कशाचा? टर्शरी ब्युटाइल अल्कोक्साईडचा. कशापेक्षा? इथॉक्साईडपेक्षा. पहा पुढे काय दिलेलं आहे. द कॉन्ज्युगेट बेस ऑफ अल्कोहोल 1 इज डिस्टॅबिलाइज बाय प्लस आय इफेक्ट ऑफ 1 अल्काइल ग्रुप. एकच अल्काइल ग्रुप आहे इथे पहा, हा एकच CH3 ग्रुप आहे. whereas conjugate base of alcohol 2 is destabilized by plus effect of 3 alkyl groups. 1, 2, 3. 3 अल्काइल ग्रुप त्या कॉन्ज्युगेट बेसला काय करतायत? डिस्टॅबिलाइज करतायत. हेन्स 2 इज विकर ॲसिड दॅन 1. म्हणजेच सेकंड जो आहे तो वीक ॲसिड आहे. कशापेक्षा? 1 पेक्षा. म्हणजेच या दोघांमध्ये कोण विकर ॲसिड आहे? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आणि कोण स्ट्रॉंगर ॲसिड आहे? या दोघांचंच कम्पॅरिझन करताना. म्हणजेच इथिल अल्कोहोल जो आहे तो टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलपेक्षा स्ट्रॉंग ॲसिड आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट आपण अगोदर फिनॉलचे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहूया. फिनॉलचे रेझोनन्स स्ट्रक्चर खालोखाल दिलेले आहेत पहा. फिनॉलचे एकूण रेझोनन्स स्ट्रक्चर किती येत आहेत? 5 रेझोनन्स स्ट्रक्चर येतात. आता आपण फिनॉक्साईड आयनचे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहूया. फिनॉलपासून फिनॉक्साईड आयन तयार होईल, -H+, निघून गेल्यानंतर. आता फिनॉक्साईड आयनचे सुद्धा स्ट्रक्चर किती येतात? 1, 2, 3, 4, 5. फिनॉल आणि फिनॉक्साईडमध्ये कोण स्टेबल असतो? फिनॉक्साईड आयन मोर स्टेबल असतो. कारण फिनॉक्साईड आयनमध्ये काय होतं? चार्ज शिफ्टिंग. हा जो ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे
तो ऑर्थोकार्बन, पॅराकार्बन, ऑर्थोकार्बनवर शेअर केला जातो. म्हणून फिनॉक्साईड आयन काय आहे, मोर स्टेबल. याच्या उलट फिनॉलमध्ये इथे प्लस चार्ज येतो आहे. सेकंड स्ट्रक्चर मी एक्सप्लेन करतो. इथे प्लस चार्ज येतो आहे आणि ऑर्थो पोझिशनवर मायनस चार्ज येतो आहे, किंवा पॅरा पोझिशनवर मायनस चार्ज येतो आहे, किंवा या परत ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येतो आहे. म्हणजेच फिनॉलमध्ये काय होतं, चार्ज सेपरेशन. म्हणजेच फिनॉल आणि फिनॉक्साईडमध्ये कोण स्टेबल आहे, फिनॉक्साईड. ओके, आता आपण 4 नायट्रोफिनॉलचे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहूया. इथे 4 नायट्रोफिनॉलचे रेझोनन्स स्ट्रक्चर एकूण किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. द कॉन्जुगेट बेस ऑफ पॅरानायट्रोफिनॉल इज बेटर रेझोनन्स स्टॅबिलाइज ड्यू टू 6 रेझोनन्स स्ट्रक्चर. म्हणजेच 4 नायट्रोफिनॉलच्या कॉन्जुगेट बेसमध्ये एकूण किती रेझोनन्स स्ट्रक्चर येत आहेत, 6. ओके, ॲज कम्पेअर टू 5 रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ कॉन्जुगेट बेस ऑफ फिनॉल. कॉन्जुगेट बेस ऑफ फिनॉल किती रेझोनन्स स्ट्रक्चर येतात, 1 2 3 4 5 रेझोनन्स स्ट्रक्चर. द रेझोनन्स स्ट्रक्चर 6 हॅज निगेटिव्ह चार्ज ऑन ओनली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन. इथे स्ट्रक्चर 6मध्ये जो निगेटिव्ह चार्ज आहे तो फक्त कशावर आहे, ऑक्सिजनवर. निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर असल्यामुळे कोण स्टेबल असेल, 4 नायट्रोफिनॉक्साईड की फिनॉक्साईड, 4 नायट्रोफिनॉक्साईड. म्हणजेच OH बॉन्ड कोणामध्ये इझिली ब्रेक होईल, 4 नायट्रोफिनॉलमध्ये की फिनॉलमध्ये, तर 4 नायट्रोफिनॉलमध्ये तो इझिली ब्रेक होईल. कारण 4 नायट्रोफिनॉक्साईड आयन जो आहे तो फिनॉक्साईड आयनपेक्षा काय आहे, मोर रेझोनन्स स्टॅबिलाइज, मोर स्टेबल. द रेझोनन्स ओके, हेन्स फिनॉल 4th जो दिलेला आहे कोणता, 4 नायट्रोफिनॉल इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन 3rd. म्हणजेच 4 नायट्रोफिनॉल जो आहे तो फिनॉलपेक्षा मोर स्ट्रॉंगर ॲसिड आहे. दस डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ इज 4 3 1 2. नेक्स्ट दिलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स exerted by OCH3 and Cl predict the acid strength of 4-methoxyphenol and 4-chlorophenol. इथे हा 4-chlorophenol दिलेला आहे रिलेटिव्ह टू पॅरेंट फिनॉल. म्हणजेच आपल्याला हे जे स्ट्रक्चर्स आहेत, हे फर्स्ट आणि हे सेकंड, ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे कोणासोबत, फिनॉलसोबत. मग मी 4-मिथॉक्सीफिनॉलला काय घेतलेलं आहे, 1, 4-क्लोरोफिनॉलला काय घेतलेलं आहे, 2, आणि फिनॉलला काय घेतलेलं आहे, 3. मग यांची आपण ॲसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करायची आहे. अगोदर आपण पाहू, फर्स्ट या क्वेश्चनचे 2 पार्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, OCH3 आणि Cl कोणते इलेक्ट्रॉनिक इफेक्ट एक्झर्ट करतात रिंगवर, ते आपण पाहूया. इथे आता मी तिन्ही स्ट्रक्चर्स पुन्हा काढलेले आहेत. पहा, फर्स्टमध्ये मी दिलेलं आहे 4-मिथॉक्सीफिनॉल, सेकंडमध्ये मी दिलेलं आहे 4-क्लोरोफिनॉल, आणि थर्ड मी फिनॉल घेतलेला आहे. ओके, आता आपण फर्स्ट डिस्कस करूया 4-मिथॉक्सीफिनॉल. 4-मिथॉक्सीफिनॉलमध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनवर CH3 ग्रुप आहे. हा CH3 ग्रुप प्लसचा इफेक्ट दाखवेल ऑक्सिजनकडे. मीन्स इथे आपण हा ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ऑक्सिजन कोणता इफेक्ट दाखवेल, इथे मायनस इफेक्ट, मायनस आय इफेक्ट ऑन बेन्झिन रिंग. पण ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन पेअर असल्यामुळे हा जो इफेक्ट असेल शिफ्टिंगचा तो काय असेल, +R इफेक्ट. आता सेकंडमध्ये पाहूया 4-क्लोरोफिनॉलमध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. म्हणजेच क्लोरीन कोणता इफेक्ट दाखवेल, -I इफेक्ट दाखवेल. आणि क्लोरीनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी 3 इलेक्ट्रॉन पेअर आहेत, म्हणून ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती रिंगकडे जाऊ शकते, रिंगच्या कार्बनकडे डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. म्हणजेच हा इफेक्ट काय असेल, +R इफेक्ट. यावरून आपल्याला कळतं आहे की दोघेही OCH3 आणि क्लोरीन हे दोघेही कोणता इफेक्ट दाखवत आहेत, +R आणि -I. फिनॉलमध्ये असा कोणताही ग्रुप प्रेझेंट नाही. ठीक आहे, आता या दोघांचं कंपॅरिझन करताना इथे पहा, OCH3च्या इथे हा जो CH3 आहे तो ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो. म्हणजेच जेव्हा OCH3 ग्रुप बेन्झिन रिंगवर प्रेझेंट असतो तेव्हा 2 इफेक्ट होतात, +R इफेक्ट आणि -I इफेक्ट. तेव्हा हा जो +R इफेक्ट आहे तो जास्त असतो. पण या उलट क्लोरोबेन्झिनमध्ये काय होईल,
दोन इफेक्ट आहेत, प्लस आर आणि मायनस आय. हे आपण पाहिलेलं क्लोरोबेन्झिन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरिन्समध्ये, किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलेलं की क्लोरीनचा जो मायनस आय इफेक्ट आहे तो जास्त आहे. म्हणजेच 4 मिथॉक्सिफिनॉल आणि 4 क्लोरोफिनॉलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिंगवरची कुठे जास्त शिफ्ट होईल तर क्लोरोबेन्झिनमध्ये. म्हणजेच कोण जास्त ॲसिडिक असेल, सेकंड 4 क्लोरोबेन्झिन हा जास्त ॲसिडिक असेल. त्याच्या खालोखाल कोण असेल, 4 मिथॉक्सिफिनॉल फर्स्ट. आणि सर्वात कमी ॲसिडिक कोण असेल, फिनॉल. म्हणजे करेक्ट ऑर्डर काय येईल, 2, 1 आणि सर्वात शेवटी 3. म्हणजेच फिनॉल जो आहे तो 4 मिथॉक्सिफिनॉल आणि 4 क्लोरोफिनॉलपेक्षा वीक ॲसिडिक असेल.